कथेचं नाव आहे संस्कार आणि लेखिका आहे ज्योती अल्वे. आत्ता संपला बी भात, रिकामा बी झाला गंज. तुले माहीत आहे ना, भाताशिवाय माह पोट भरत नाही. हे घ्या भाकर, म्हणून सविताने नवऱ्याच्या ताटात भाकर वाढताच त्यानं रागानं बायकोकडे पाहिलं. बारकीसाठी काढून ठेवला आहे भात वाटीभर. दूध नाही मिळत प्यायले तर भात भरवतो तिले. घरात तांदूळ होते तेवढाच भात केला आणि तुम्हाला एकटालेच वाढला. घरातले तांदूळ संपले हाय, राशनचे मिळाले ते बी संपले. आता महागाचे तांदूळ आणाया परवडत नाही आपल्याले. टग्या आला की तो बी भात भात करतो. जास्तीचा तांदूळ आणाया पैसे पाहिजे. तुम्हाले आणि टग्याले नुसता भात भात लागते. भाकरी तशाच राहते. टग्याच्या आईने जरा नाराजीनेच घरातली परिस्थिती आपल्या नवऱ्यासमोर मांडली. काय आणि कसं करायचं ते तू पाय, मले रोज भात लागलच, तिचा नवरा म्हणाला. भाताअभावी अर्धपोटी राहावं लागलं म्हणून परशाने बायकोला सुनावलं आणि ताट आपटून जेवणाच्या ताटावरून रागारागाने उठला. ती तरी काय करणार. नवरा बायकोच्या मजुरीच्या पैशात जमेल जेवढे तेवढे राशन आणून ती भूक भागवण्याचा प्रयत्न करायची. इतक्यात तिचा 5 वर्षाचा मुलगा टग्या बाहेरून खेळून आला. माय मले बी वाढवं, भूक लागलीये म्हणत त्याने हातात ताट घेतलं. ताटातलं पिठलं भाकर खाऊन झाल्यावर तो मायला म्हणाला, माय भात दे की. अरे आजच्या दिवस भात नको मागू, संपला भात, ती टग्याला म्हणाली. जरासा दे न वय माय, तो तिकडं वाटीत झाकून दिसत हाय, टग्या आईला म्हणाला त्याच्या. अरे दूध नाही म्हणून बारकीसाठी ठेवलाय 4 घास. तिला लागलं की म्हणून ठेवलाय. तुझा बाप ही भाताबिगर अर्धपोटी राहिला बघ. बारकीले ठेवलेल्या 4 पैकी 2 घास वाढ मले, म्हणून त्याने ताट समोर केले. पोराने भातासाठी केलेली विनवणी ऐकून ती घासभर भात त्याच्या ताटात टाकला. माय तुले तर कधी राहतच नाही व भात, त्यानं विचारलं. अरे भात खाल्ल्यानं अंगात लई फुगते म्हणतात, म्हणून मी भातच खाणं सोडलं आहे. आणि मी फुगली तर मग माझ्याच्यानं काम कसं होईल. तिनं 2 हात बाजूने वाकवून व गाल फुगवून त्याला दाखवले. खरं तर तिलाही भात खायची इच्छा होत होती, पण नवरा नुसता भाताचे गोळे गिळायचा गंजातला भात संपेपर्यंत. आईनं सांगितलेलं म्हणणं टग्याला काही पटलं नव्हतं. घरातील तांदूळ संपले असेल म्हणून आई बहाणा करत आहे हे त्याला समजायला वेळ लागला नाही. लहान होता पण परिस्थितीची जाणीव होती त्याला. तरी पण बारकीसाठी काढून ठेवलेल्या वाटीत दिसणारा पांढरा भात त्याला खुणावत होता. तो भात खाण्याची त्याची तीव्र इच्छा झाली. एवढ्यात पाळण्यात झोपलेली बारकी रडायला लागली. बारकीचं रडणं ऐकताच त्याची आई जागची उठली आणि लेकीला घ्यायला गेली. आई पाठमोरी होताच टग्या जागेवरून भरकन उठला आणि वाटीतला भात ताटात ओतला. भरभर घास तोंडात कोंबले आणि हात धुवून तो गडबडीने बाहेर पळाला. त्याच्या घरापासून थोडे लांब दुर्गादेवीचे मंदिर होते. तो व त्याचे सवंगडी रोजच मंदिराच्या बाजूला खेळायला जमत असत. मंदिरात येणारे मुलांच्या हातावर प्रसाद ठेवायचे. मंदिराजवळच पाण्याची हापशी पण होती. खेळताना तहान लागली तर घरी जायचं काम नव्हतं, तिथेच पोरांची तहान भागत असे. दिवसभर पोरं मंदिराच्या आजूबाजूला खेळत असायची. अजून त्याचे सवंगडी खेळायला जमले नव्हते. आईच्या ओरडण्याच्या भीतीने तो घरून इकडे पळत आला होता. लवकर आल्याने तिथेच एका दगडावर तो आपल्या सवंगड्याची वाट पाहत बसला. पण राहून राहून त्याच्या कानात बहिणीच्या रडण्याचा आवाज घुमू लागला. आपण उगीचच तिच्या वाटणीचा भात खाल्ला, आता आपली आई काय खाऊ घालेन तिला, असा विचार येताच त्याचे बालमन बेचैन झालं. पस्तावा करू लागलं. काय करावं त्याला काही सुचेना. तो उठला आणि सुलभ पद्धतीने तोंडात बोट घालून दूरवर बघत उभा राहिला. आज शुक्रवार. देवीच्या मंदिरात दर मंगळवारी व शुक्रवारी ओटी भरण्यासाठी स्त्रिया मंदिरात यायच्या. त्याची नजर समोर गेली. लाल व हिरव्या रंगाची साडी नेसून हातात ताट घेऊन 2 स्त्रिया त्याला देवीच्या मंदिराकडे येताना दिसल्या. लाल व हिरव्या चटक रंगाचं त्याला आकर्षण वाटले. तो त्यांच्याकडे बघू लागला. त्या दोघी त्याच्याच बाजूने मंदिरात जात होत्या. त्या 2 स्त्रियांचा संवाद त्याच्या कानी येऊ लागला. अगं, दर मंगळवार व शुक्रवार ओटी भरायला येते मी देवीची. लागतातच किती तांदूळ ओटी भरायला. त्या निमित्ताने 2 घास पोटात जात असेल कोणाच्या तरी. असं काही अन्नदान होत नाही आपल्या हातून. घरापासून लांब आहे, पण देवीच्या पायाशी बसून मनाला जे समाधान मिळते ते इतर कुठेही मिळत नाही.
आणि या निमित्ताने थोडे पायी चालणेही होते. तिचं बोलणं ऐकून दुसरी स्त्री म्हणाली, होय ग, तुझ्यामुळे माझेही येणं होत जाईल. आपण दोघे सोबतच येत जाऊ पुढच्या वेळेपासून. त्यांचे संभाषण ऐकून टग्याच्या मनात विचार आला, या बायकांनी देवीची ओटी भरली की आपण ते तांदूळ घेऊन घरी जाऊ, म्हणजे बारकीची सोय होईल आणि आज संध्याकाळी आपल्या घरी सगळ्यांना भात खायला मिळेल. मनात आलेल्या कल्पनेने तो सुखावला आणि त्या स्त्रियांच्या मागोमागे मंदिराकडे चालू लागला. गाभाऱ्याबाहेर उभा राहून टग्या त्यांची पूजा संपण्याची वाट पाहू लागला. पूजा झाली. दोघींनी देवीची ओटी भरली, आरती केली. थोडा वेळ देवीच्या गाभाऱ्यात बसल्यावर त्या दोन्ही स्त्रिया मंदिराबाहेर पडल्या. त्यांना परत निघताना पाहून टग्या धावतच आत शिरला आणि एका हाताने शर्टाची जोडी करून पकडली आणि दुसऱ्या हाताने घाईघाईने ओटीचे तांदूळ शर्टात भरायला सुरुवात केली. एवढ्यात पुजारी आजी बाहेरून ओरडल्या, चोरी करतोयस होय? पुजारी आजी बाहेरून ओरडल्या. आजीचे ओरडणे ऐकून टग्या घाबरला. एका हाताने धरलेला शर्ट हातातून सुटला आणि शर्टात धरलेले ओटीचे तांदूळ खाली पडले. नाही नाही आजी, मी चोर नाही. माझ्यासाठी नाही तर माझ्या लहान्या बहिणीसाठी तांदूळ घेत होतो. आज आमच्या घरचे तांदूळ संपले आणि आणायची बी सोय नव्हती, म्हणून आज मी माझ्या बहिणीच्या वाटणीचा भात खाऊन टाकला आणि ती रडत असेल घरी. लहानशीक आहे माझी बहीण, दूध बी नसते तिला प्यायला. त्याला हुंदका फुटला. रडत रडत तो म्हणाला, मला चोरी नव्हती करायची आजी. त्याला हुंदके आवरत नव्हते. देवीच्या देवळासमोर खेळणाऱ्या टग्याला पुजारी आजी ओळखत होत्या. त्यांना त्यांच्या जागी आपला नातू दिसला, सच्चेपणाने आपली बाजू सांगणारा. बहिणीसाठी तळमळणाऱ्या जीवाची त्यांना कीव आली. त्यांचा शुद्ध हेतू पाहून त्या म्हणाल्या, देवीला तिच्या लेकराची काळजी हाय रे बाळा. तिने या जगात आपल्याला पाठवले. जिथं तिने चोच दिली तिथं दाण्यापाण्याची व्यवस्थाही तीच करत असते. आणि टग्या, एक गोष्ट ऐकून घे, चोरी करणं हा गुन्हा आहे. यापुढे कधीही दुसऱ्याच्या वस्तूला हात लावायचा नाही. विचारून घ्यायचे आणि मेहनत करूनच पैसे कमवायचे. समजलं का? चुकलो मी आजी. टग्याने खाली मान घालून आपल्या चुकीची कबुली दिली. अजून लहान आहेस तू बाळा. भल्याबुऱ्याची जाण नाही तुला. लहानपणीच संस्कार महत्त्वाचे असतात. एकदा का चोरी करायची, फुकट मिळवण्याची सवय लागली की माणूस आळशी बनतो आणि मग त्याला तीच सवय लागू शकते. बरं, आजपासून दर मंगळवारी व शुक्रवारच्या 2-2 ओटीचे तांदूळ मी तुझ्यासाठी ठेवत जाईन. येऊन घेऊन जात जा हां. तू आणि तुझी बहीण पोटभर भात खात जा. आणि हो, तुझ्या आईलाही सांग घासभर पोटभर जेवत जायला. मन मारून जगू नको म्हणावं. जा बाळा जा. त्या चिमण्या जीवाची भूक भागव. उपाशी नका रे राहू लेकरांनो. असे म्हणून त्यांनी 2 ओटीचे तांदूळ पिशवीत घालून पिशवी त्याच्या हातात दिली. येत जाऊ बाळ म्हणत त्याच्या पाठीवर मायेने हात फिरवला आणि त्याला जवळ घेतले. टग्याने कृतार्थ नजरेने आजीकडे पाहिले. एक क्षण देवीच्या मूर्तीकडे पाहिले. हात जोडून धन्यवाद व्यक्त केले आणि पुजारीने आजीला साष्टांग नमस्कार केला. आणि आजीच्या डोळ्यात निर्भयपणे बघत तो म्हणाला, आजी, मी उद्यापासून हा मंडप झाडायला येत जाईन आणि आपल्या बहिणीच्या मायेपोटी केलेली चोरी कशी असणार? भावनेने तो तिच्या भुकेसाठी आईला त्या तांदळाचा भात करायला सांगण्यासाठी ओटीची पिशवी घेऊन घराकडे धूम पळाला. समाप्त. तर मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कमेंटद्वारे कमेंट करून नक्की कळवा. तसेच कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे बेल आयकॉनवर सेट करून क्लिक करून ऑलवर सेट करा, म्हणजेच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळतील. पुन्हा भेटूया अशीच एक नवीन कथा घेऊन. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. बाय बाय.